हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण या ठिकाणी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्टडी करणार आहोत. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ ए डायल्यूट सोल्युशन. ती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? दोज प्रॉपर्टी डिपेंड ऑन दी नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकलवरती डिपेंड असते. दोज कॉल्ड ॲज दी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे. आता काय सोल्यूट प्लस सॉल्वंटपासून काय तयार होतं? सोल्युशन होतं. आता त्यामधल्या सोल्यूट पार्टिकलवरती काय असते? जो प्रॉपर्टी डिपेंड असते त्याला काय म्हणतात? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आता ह्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे 4 टाईप आहेत. फर्स्ट वन इज अ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, सेकंड इज अ इलिव्हेशन ऑफ ए बॉइलिंग पॉईंट, थर्ड इज अ डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट अँड फोर्थ वन इज अ ऑस्मॅटिक प्रेशर. ठीक आहे. त्यामधल्या आपण काय बघणार आहोत? डिप्रेशन ऑफ ए फ्रीजिंग पॉईंट. ठीक आहे. डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट दॅट इज अ डेल्टा टी एफ. या ठिकाणी काय केलेलं आहे? एक ग्राफ प्लॉट केलेला आहे. वेपर प्रेशर्स वर्सेस दी टेम्परेचर. ठीक आहे. या ठिकाणी हे बघा, हा काय आहे? लिक्विड सॉल्व्हंटचा कर्व आहे आणि हा कशाचा कर्व आहे? सोल्युशनचा कर्व आहे. या ठिकाणी वेपर प्रेशर, सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर काय असतो? कमी असतो ॲज कम्पेअर टू दी सोल्युशन. त्यामुळे काय केलेलं आहे? सॉल्व्हंटचा कर्व काय आहे? सोल्युशनच्या वरती आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी हा कशाचा? ए बी कर्व कशाचा आहे? सॉलिडचा कर्व आहे. आता फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय? फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय? द टेम्परेचर ॲट विच व्हेपर प्रेशर ऑफ ए लिक्विड स्टेट बिकम इक्वल टू द व्हेपर प्रेशर ऑफ ए सॉलिड स्टेट. दॅट इज अ लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? सॉलिडमध्ये होतं. दॅट इज अ आईसमध्ये होतं. म्हणजे टेम्परेचरचं व्हेपर प्रेशर ऑफ लिक्विड स्टेट्स बिकम इक्वल टू द व्हेपर प्रेशर ऑफ सॉलिड स्टेट्स. या ठिकाणी बघा, लिक्विड सॉल्व्हंट म्हणजे हा कशाचा सॉल्व्हंट कशा आहे? लिक्विड सॉल्व्हंट. याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? सॉलिडमध्ये होणार आहे. म्हणजे काय? ज्या पॉईंटपासून काय झालं? लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? सॉलिडमध्ये झालं. त्या पॉईंटला काय म्हणतात? फ्रीजिंग पॉईंट. या ठिकाणी बघा, हा काय आहे? त्याच्या करस्पॉन्ड टेम्परेचर कोणतं आहे? फ्रीजिंग पॉईंट. हा काय झालं? फ्रीजिंग पॉईंट ऑफ दी सॉल्व्हंट. फ्रीजिंग पॉईंट ऑफ दी सॉल्व्हंट. आणि त्याच्या करस्पॉन्डिंग जो प्रेशर आहे त्याला काय म्हणतात? वेपर प्रेशर ऑफ दी सॉल्व्हंट. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी बघा, सोल्युशनच्या कर्ववरती इथे बघा सोल्युशन, हे काय? सोल्युशन. सोल्युशन पण कसं असणार आहे? लिक्विड असणार आहे. लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? तुमचं सॉलिडमध्ये व्हायला लागणार आहे. त्या पॉईंटला काय म्हणणार आहे तुम्ही? फ्रीजिंग पॉईंट ऑफ दी सोल्युशन. ठीक आहे. ह्या ठिकाणी बघा, त्याच्या करस्पॉन्ड टू टेम्परेचरला टी एफला काय म्हणलं आहे त्यांनी? फ्रीजिंग पॉईंट ऑफ दी सोल्युशन. आणि त्याच्या करस्पॉन्डिंग प्रेशरला काय म्हणतात आपण? वेपर प्रेशर ऑफ दी सोल्युशन. आता हे ठिकाणी बघा, टी नॉट एफ टू टी एफ दॅट इज द डिफरन्स बिटवीन द फ्रीजिंग पॉईंट ऑफ द सॉल्व्हंट अँड द फ्रीजिंग पॉईंट ऑफ द सोल्युशन. दिस इज कॉल्ड ॲज द डिप्रेशन ऑफ द फ्रीजिंग पॉईंट. दॅट इज द डेल्टा टी एफ इज इक्वल टू टी नॉट एफ मायनस टी एफ. काय? फ्रीजिंग पॉईंट ऑफ द सॉल्व्हंट अँड फ्रीजिंग पॉईंट ऑफ द सोल्युशन, दोज डिफरन्स इज कॉल्ड ॲज द डिप्रेशन ऑफ दी फ्रीजिंग पॉईंट. ठीक आहे. हे बघा, या ठिकाणी मी राईट केलं, टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ ए लिक्विड स्टेट बिकम इक्वल टू दी वेपर प्रेशर ऑफ सॉलिड स्टेट. दिस कॉल्ड ॲज दी फ्रीजिंग पॉईंट ऑफ द सोल्युशन. अँड द डिफरन्स बिटवीन in the freezing point of the solvent and the freezing point of the solution is called as the depression of the freezing point. That is a depression of the delta TF. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन म्हणजे काय? आता ही फ्रीजिंग डिप्रेशन ऑफ ए फ्रीजिंग पॉईंट ही काय आहे? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशावरती डिपेंड असते? नंबर ऑफ ए सोल्यूट पार्टिकलवरती डिपेंड असते. आता हे काय करायचं? आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ह्या डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंटला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी का म्हणतात? या ठिकाणी आपण काय करणार आहोत? प्रूव्ह करणार आहोत. या ठिकाणी बघा, ही मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ डिप्रेशन ऑफ द फ्रीजिंग पॉईंट. आपल्याला काय माहिती पाहिजे? क्लॉसियस क्लॅपेरॉन इक्वेशन. आपण काय करणार? अप्लाय करायचं आहे. अप्लाइंग क्लॉसियस क्लॅपेरॉन इक्वेशन टू पॉईंट सी अँड डी. कुठे अप्लाय करणार? ह्या पॉईंटला. या ठिकाणी बघा, पॉईंट सी आणि डीला काय करणार आहे आपण? क्लॉसियस क्लॅपेरॉन इक्वेशन अप्लाय करणार. सो व्हॉट विल गेट? ln ऑफ पी एस अपॉन P naught is equal to del of HV upon R T naught minus T upon T into T naught. इक्वेशन इज अ फर्स्ट. एकदा या ठिकाणी आता डेल्टा HV काय आहे? हीट ऑफ व्हेपरायझेशन आहे. ठीक आहे. आता सिमिलरली काय करणार? क्लॉसियस क्लॅपेरॉन इक्वेशन कोणत्या पॉईंटला अप्लाय करायचं? पॉईंट ए अँड बीला. दॅट इज कोणत्या पॉईंटला अप्लाय करणार आहे आपण या ठिकाणी? ए आणि बी. दॅट इज ए
आणि बी सॉलिडच्या कन्व्हर्जनला काय करणार आहे आपल्याला त्या ठिकाणी अप्लाय करणार आहोत. ठीक आहे. सो व्हॉट विल गेट ln of PS upon P is equal to delta HS upon R into T naught minus T upon T into T naught. ठीक आहे. याला काय म्हणलं आहे इक्वेशन 2. या ठिकाणी डेल्टा एच एस काय आहे हीट ऑफ ए सब्लिमेशन. ठीक आहे. आता काय करणार सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. 1 मधनं काय करायचं इक्वेशन 2 काय करणार आहे सबट्रॅक्ट करणार आहे. सो व्हॉट विल गेट ln ऑफ या ठिकाणी बघा ह्या इक्वेशनमधनं काय करणार आहे हे इक्वेशन काय करायचं आहे सबट्रॅक्ट करायचं आहे. सो काय आहे ln ऑफ पी एस मायनस ln ऑफ पी नॉट ln ऑफ पी एस मायनस ln ऑफ पी नॉट मायनस ln ऑफ पी एस मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस. सो ln ऑफ पी इज इक्वल टू या ठिकाणी काय आहे हे दोन यामध्ये जे कॉमन टर्म आहे ते काय लिहिणार आहे आपण एकदाच लिहिणार आहे. सो व्हॉट विल गेट डेल्टा एच व्ही मायनस काय आहे डेल्टा एच व्ही मायनस डेल्टा एच एस अपॉन आर अनदर ब्रॅकेट काय आहे टी नॉट मायनस टी अपॉन टी इंटू टी नॉट. ओके. आता या ठिकाणी खाली बघा या ठिकाणी काय होऊन जाईल ln ऑफ पी एस मायनस ln ऑफ पी एस काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. रिमेनिंग काय राहिलं मायनस ln ऑफ पी नॉट प्लस ln ऑफ पी. सो या ठिकाणी मी लिहिलं इथे हे ln ऑफ पी मायनस ln ऑफ पी नॉट. ठीक आहे. बाकीचं टर्म काय आहे सेम आहे. बट आता मला सांगा हे काय असतं डेल्टा एच एस इज इक्वल टू डेल्टा एच व्ही प्लस डेल्टा एच एफ दॅट इज अ हीट ऑफ ए सब्लिमेशन. हीट ऑफ सब्लिमेशन काय असतं ते चेंज इन हीट ऑफ वेपरायझेशन आणि हीट ऑफ फ्युजन काय असतं हीट ऑफ ए फ्युजन. ते काय करणार आपण त्याची व्हॅल्यू या ठिकाणी पुट करणार. या ठिकाणी आपल्याला काय लागतं आहे सो आपण याला काय केलं मी काय केलं याला इंटरचेंज केलं. सो काय भेटेल मायनस डेल्टा एच एफ इज इक्वल टू डेल्टा एच व्ही मायनस डेल्टा एच एस. काय भेटलं डेल्टा एच एफ इज इक्वल टू मायनस डेल्टा एच व्ही मायनस डेल्टा एच एस. या ठिकाणी काय करणार ही व्हॅल्यू आपण त्या इक्वेशनमध्ये पुट करणार. आणि या ठिकाणी आपण पहिले स्टार्टिंगलाच डिस्कस केलं डेल ऑफ टी एफ इज इक्वल टू टी नॉट मायनस टी दॅट इज अ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय टी नॉट मायनस टी. ह्या दोन्ही व्हॅल्यू काय करणार आपण ह्या इक्वेशनमध्ये काय करायची पुट करायची. सो व्हॉट विल गेट ln ऑफ पी अपॉन पी नॉट ॲज इट इज. हे काय केलं मी या ठिकाणी मायनसचं काय लिहिलं आहे फक्त डिवायडेशनमध्ये लिहिलं आहे. सो मायनस डेल्टा एच एफ अपॉन आर डेल्टा टी नॉट मायनस टीच्या जागी काय लिहिलं आहे आपण टी नॉट डेल्टा टी एफ. ठीक आहे टी इंटू टी नॉट. आता बट टी इज नियरली इक्वल टू टी नॉट याच्यामध्ये टी काय असतो नियरली इक्वल टू टी नॉट. सो काय होऊन जाईल टी नॉट इंटू टी नॉट इज इक्वल टू टी नॉटचं स्क्वेअर. सो काय करणार आपण ती व्हॅल्यू काय करणार या इक्वेशनमध्ये पुट करणार. या ठिकाणी काय पुट करायचं टी नॉट स्क्वेअर. या ठिकाणी मी पुट केलं टी नॉट स्क्वेअर. ओके. त्याला काय म्हणलं आहे इक्वेशन 4. आता काय करणार ॲज दी सोल्युशन इज डायल्यूट. सो काय करणार आपण रॉल्स लॉ अप्लाय करणार. सो रॉल्स लॉ इज गिवन बाय P is equal to P naught into N1. That is काय the Rolle's law states that partial vapor pressure of any volatile component is the product of vapor pressure of the pure component and mole fraction of the solution. This called as the Rolle's law. काय करणार आहे आपण आता या ठिकाणी Rolle's law अप्लाय करणार. सो काय होईल मी त्याला इंटरचेंज केलं P upon P naught is equal to N1. बट सम ऑफ मॉल फ्रॅक्शन इज इक्वल टू काय असते 1 असते. सो N2 इज इक्वल टू काय होईल 1 मायनस N1. ह्या ठिकाणी मी काय केलं N1च्या ऐवजी काय पुट केलं 1 मायनस सॉरी या ठिकाणी काय होईल आपल्याला N1ची व्हॅल्यू पाहिजे ना. सो N1 इज इक्वल टू 1 मायनस N2 होऊन जाईल. सो काय केले आपण ही व्हॅल्यू या ठिकाणी पुट करणार N1 इज इक्वल टू 1 मायनस N2. ठीक आहे N1ची व्हॅल्यू काय आली 1 मायनस N2. ठीक आहे. आता इक्वेशन 4मध्ये ही व्हॅल्यू काय करणार आपण P अपॉन P नॉटची व्हॅल्यू काय आहे 1 मायनस N2 ही कशामध्ये पुट करणार इक्वेशन 4मध्ये. म्हणजे कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करणार आहे आपण ह्या इक्वेशनमध्ये काय करणार आहे ती व्हॅल्यू पुट करणार. सो व्हॉट विल गेट ln ऑफ 1 मायनस N2 इज इक्वल टू मायनस
डेल्टा एच एफ अपॉन आर डेल्टा टी एफ अपॉन टी नॉट स्क्वेअर. ठीक आहे. आता काय यूज करणार, दी फॅक्टोरियल फॉर्म ऑफ दी इक्वेशन. फॅक्टोरियल फॉर्म ऑफ इक्वेशन काय असतो, ln ऑफ 1 मायनस n2 इज इक्वल टू मायनस n2 स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल मायनस n3 स्क्वेअर अपॉन 3 फॅक्टोरियल. ठीक आहे. ॲज दिस सोल्युशन इज डायल्यूट. सोल्युशन काय असतं, आपण डायल्यूट सोल्युशनचं स्टडी करतोय ना. सो n2 इज अ व्हेरी स्मॉल, दॅट इज अ मोल फ्रॅक्शन ऑफ दी सोल्यूट पार्टिकल. काय असणारे व्हेरी स्मॉल असतात. अँड हायर पॉवर ऑफ n2 कॅन बी निग्लेक्टेड. n2 का नंबर ऑफ मोस्ट सोल्यूट पार्टिकल काय व्हेरी स्मॉल असतात त्यामध्ये. सो त्यामुळे काय होऊन जातं, हे हायर पॉवर ऑफ दी फ्रॅक्शन काय होऊन जातात, त्या ठिकाणी निग्लेक्ट होऊन जातात. सो व्हॉट विल गेट, काय रिमेनिंग राहतं, ln 1 मायनस n2 इज इक्वल टू मायनस n2. ठीक आहे. आता आपल्याला इथे या ठिकाणी नवीन इक्वेशन भेटलं. काय, इक्वेशन 7 पुट काय करणार आहे आपण, ही इक्वेशन 7 कशामध्ये पुट करायचं, इन इक्वेशन 5 मध्ये, दॅट इज ह्या इक्वेशनमध्ये पुट करणार. सो व्हॉट विल गेट द n2 ln 1 मायनस n2 ची व्हॅल्यू काय आहे, मायनस n2 इज इक्वल टू त्यानंतरचं ॲज इट इज डेल्टा एच एम अपॉन आर डेल्टा टी एफ अपॉन टी नॉट स्क्वेअर. ठीक आहे. आता ही मायनस मायनस काय होऊन जाईल, प्लस n2 इज इक्वल टू हे इक्वेशन भेटलं. आता मी काय करणार, या ठिकाणी याला काय करणार आहे, आपण रिअरेंज करणार. दॅट इज आपल्याला काय करायचं आहे, डिप्रेशन इन अ फ्रीजिंग पॉईंट, दॅट इज अ डेल्टा टी एफ. सो इज इक्वल टू काय भेटणार, आर टी नॉट स्क्वेअर अपॉन डेल्टा टी एफ इंटू n2. काय केलं, हे काय केलं मी या ठिकाणी ठेवलं आणि बाकीचे काय केले, इंटरचेंज केले. सो काय भेटलं आपल्याला या ठिकाणी, हे इक्वेशन भेटलं. दॅट इज अ डेल्टा टी एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पार्टिकल. दॅट इज अ मोल फ्रॅक्शन ऑफ दी सोल्यूट पार्टिकलवरती काय केलं असते, डिपेंड असते. म्हणून सीला काय म्हणतात, hence it is called as the colligative property. That is a depression in freezing point is called as the colligative property.